शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य अहिंसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत आणि या मनाच्या श्लोकामधून समर्थ रामदास स्वामी आपल्याला ती आत्मानुभूती कशी घ्यायची ते शिकवत आहेत. आत्मानुभूती घेणारी जी लोकं असतात, जी मंडळी असतात, ती शांतपणे त्या स्वरूपाच्या ठिकाणी कायम तल्लीन होऊन राहतात. आणि ज्या लोकांना आत्मानुभूती येत नाही अशी लोकं जी असतात ती मात्र वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्याकरता आपली प्रसिद्धी करतात. त्यालाच लोकेशणा, वित्तेषणा असं म्हटलं जातं. खरं तर हे साधकाच्या मार्गातल्या अडचणी आहेत आणि त्याच्यापासून साधकाने कायम सतर्क राहायला हवं. लोकेशणामध्ये म्हणजेच प्रसिद्धीमध्ये, प्रतिष्ठेमध्ये, वित्तेषणा म्हणजे पैसा, मानसन्मान, धनसंपदा याच्यामध्ये जर साधक अडकला तर त्याची पुढे प्रगती होत नाही आणि तो आत्मानुभूतीपर्यंत निश्चितपणाने जात नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात या गोष्टी आपण दूर ठेवाव्यात आणि शांतपणाने, अत्यंत सावधतेने अभ्यास करावा. सूक्ष्मतेने निरंतर अभ्यास करावा. त्या अभ्यासानेच ती आत्मानुभूती आपल्याला साध्य होते. पुढे ते काय म्हणतायत ते आपण पाहूया. पुढे ते असं म्हणतायत, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही न साहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. साधक जो असतो, ज्याला आत्मानुभूती प्राप्त करून घ्यायची आहे, तो एक विशिष्ट साधना घेऊन मार्गक्रमण करायला लागतो. त्याचबरोबर जे शास्त्र आहेत, पुराणं आहेत, अत्यंत पवित्र असे आपले ग्रंथ आहेत, त्यांचं वाचनही तो करायला लागतो आणि ते योग्यही आहे. त्याच्यामुळे त्या साधकाच्या बुद्धीचा विकास होत असतो, पुष्टी होत असते. चांगल्या ग्रंथांचं वाचन, त्यांचं चिंतन, त्यांचं मनन हे साधकाला फार आवश्यक असतं. पण जसं समर्थांनी मागच्या काही श्लोकांमध्ये सांगितलं की ते केवळ आपण आपल्या बुद्धीने वाचून आपल्याला त्याचे अर्थ उलगडत नाही. त्याच्याकरता अनुभव संपन्न लोकांच्या संगतीत बसावं लागतं. त्याची सूक्ष्मता नीटपणाने जाणून घ्यावी लागते आणि प्रत्यक्ष अनुभूती कशी घ्यायची हेही आपल्याला साध्य करून घ्यावं लागतं. तसं जर केलं नाही, साधकाने एकांगी स्वतः जर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली तर त्याची काय अवस्था होते हे या श्लोकामधून समर्थ सांगतात. ते असं म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे. आपल्याकडे जे शास्त्र आहेत त्यातल्या त्यात षटशास्त्र, त्याही पलीकडे अजूनही काही ग्रंथ ज्याच्यामध्ये वेद आहेत, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, श्रीमद भगवद्गीता असू द्यात किंवा श्रीमद भागवत रामायण असू द्यात. या ग्रंथांमधून होतं काय की हे सगळे ग्रंथ अत्यंत विस्तृत आहेत. बहुशास्त्र धुंडाळिता वाडा आहे. यांचा पसारा हा मोठा आहे, व्यापक आहे. जया निश्चयो एक तोही न साहे. आणि मग हे सगळं वाचत असताना, पाहत असताना, त्याचं चिंतन करत असताना साधकाची बुद्धी भ्रमित व्हायला लागते. याच्यात काय सांगितलं आहे, त्याच्यात काय सांगितलं आहे, याच्यात असं सांगितलं आहे, त्याच्यात तसं सांगितलं आहे, याच्यामध्ये ह्या गोष्टी अशाच सांगितल्या आहेत, त्याच्यात त्या गोष्टी तशा सांगितलेल्या आहेत. हे सगळं वाचून 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 त्याचा नीट अर्थ जर त्याला लावता आला नाही, नीट मार्गदर्शन मिळालं नाही तर त्याची बुद्धी निश्चितपणाने भ्रमते, गोंधळ निर्माण होतो बुद्धीमध्ये आणि मग त्याला ते सहन होत नाही. कुठल्याही एका निर्णयाप्रत, कुठल्याही एका विचाराप्रत, कुठल्याही एका मार्गाप्रत तो येऊन थांबत नाही. बघा, आपल्याला जर एखाद्या गावाला जायचं असेल तर त्या गावाला जाण्याचे अनेक मार्ग असतात.
म्हणून आपण त्या सगळ्या मार्गांवर चालण्याचा प्रयत्न करतो का? नाही. कुठला तरी एक मार्ग आपण निश्चितपणाने धरतो आणि एकाच मार्गाने वाटचाल करतो. आपण जर सगळ्या मार्गांवरती फिरत बसलो तर त्या गावाला आपण जाऊन पोहोचू का? आपलं आयुष्य संपेल पण आपण त्या गावाला जाणार नाही. हे जसं आहे तसंच या आत्मानुभूतीच्या संदर्भामध्ये आहेत. अनेक मार्ग आत्मानुभूती संपादन करण्याचे आहेत. ज्ञानमार्ग आहे, योगमार्ग आहे, शास्त्रांमध्ये सांगितलेले मार्ग आहेत. हे सगळेचे सगळे न पाहता त्यातला एक मार्ग आपण निश्चितपणाने धरावा आणि त्या पद्धतीनेच वाटचाल करावी. इतर गोष्टींचं चिंतन वाचन नंतर करावं. आपण जर भक्तिमार्ग अनुसरला असेल तर भक्तिमार्गाच्या संदर्भामध्ये जे काही ग्रंथ आहेत त्यांचंच वाचन करावं, चिंतन करावं, म्हणजे गोंधळ कमी होईल. कर्ममार्गाचाच फक्त आपण जर विचार करणार असू तर त्या संदर्भातलेच ग्रंथ आपण प्राधान्याने वाचावेत, इतर ग्रंथ नंतर वाचावेत. सगळेच एकदम वाचण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही एका मार्गाने आपल्याला जाता येत नाही. खूप गोंधळ निर्माण होतो. पुढे ते म्हणत आहेत, मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. आणि मग होतं काय की अशी गोंधळलेली बुद्धी शास्त्राच्या विरोधात भांडायला तयार होते की शास्त्रामध्ये हे चुकीचं सांगितलं आहे, शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते बरोबर नाही, हे असं असणं शक्य नाही, हे अयोग्य आहे. अशा प्रकारची जी वाणी आपल्याला ऐकायला मिळते त्याला कारण हे आहे. शास्त्रामध्ये चुका नसतात, शास्त्रामध्ये गोंधळ नसतो, शास्त्रामध्ये अयोग्य गोष्टी नसतात. अयोग्य गोष्टी, भ्रम हा आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये असतो आणि म्हणून आपल्याला त्याचे अर्थ नीटपणाने लागत नाही. आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं आहे की जोपर्यंत आपल्या बुद्धीचं जडत्व जात नाही तोपर्यंत सूक्ष्म असा अर्थ आपल्याला उकलत नाही, सांगता येत नाही, त्याचं ज्ञानच होत नाही. आणि ते जर व्हायचं असेल तर सगळ्या गोष्टींचा गोंधळ घालून चालत नाही. आधी हळूहळू साधना करून आपली बुद्धी, आपलं मन शुद्ध करत न्यावं लागतं. त्याच्यावरचं मालिन्य जे आहे, मळ जो आहे, तो जसा जसा निवृत्त होईल तशी तशी बुद्धी परिपक्व व्हायला लागते, शुद्ध व्हायला लागते. आणि अशी शुद्ध बुद्धी जी आहे ती खऱ्या अर्थाने या शास्त्रांचा वेध घेऊ शकते. त्यामध्ये जे अर्थ सांगितलेले आहेत ते अचूकपणाने आपल्या बुद्धीला कळतात, त्याचं आकलन होतं. नाही तर नुसते कष्ट होतात, बुद्धी शिणते, थकते आणि मग आपल्याला त्यातलं काहीही कळत नाही किंवा सगळाच गोंधळ आहे, आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे असं म्हणून तो साधक तिथून बाहेर पडतो. म्हणजे साधनाही होत नाही, आत्मानुभूतीपर्यंतही तो जात नाही आणि शास्त्राचं आकलनही त्याला होत नाही. या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ म्हणतायत की गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. आणि मग अशी भ्रमित अवस्था असणारा जो साधक आहे त्याची गती साधनेची खुंटते, तो तिथेच थांबतो, तो पुढे वाटचाल करत नाही. एक लक्षात घ्या, साधक त्यांनी स्वीकारलेली साधना, त्याला मिळालेले गुरु आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन एक फार महत्त्वाचं असतं. त्यांना माहिती असतं की या साधकाची नेमकी अवस्था कशी आहे, याला किती पचेल तेवढंच ते त्याला देतात आणि हळूहळू त्याची पचनशक्ती वाढवतात. जसं लहान बाळ असतं, जन्माला आलेलं बाळ, त्या बाळाला लगेच आई दूध पोळी किंवा पोळी भाजी खाऊ घालत नाही. तिला माहिती असतं की या बाळाला कुठल्या महिन्यामध्ये कुठला आहार द्यायचा आहे, बाळ किती वर्षाचं झाल्यानंतर त्याला कुठले पदार्थ खायला द्यावेत देऊ नये हे आई जाणते. तसं गुरूंचं असतं.
गुरूंना माहिती असतं की या साधकाची कपॅसिटी कशी आहे, क्षमता कशी आहे. त्या क्षमतेनुसार त्याला साधना दिली जाते आणि त्याला ही ज्ञानाची आराधना करायला सांगितली जाते. एखाद्या साधकाने एखादा मार्ग स्वीकारला की लगेच त्यांनी वेद काढून बसायचं वाचायला आणि मग याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, याच्यात असं सांगितलं आहे, त्याच्यात तसं सांगितलं आहे, असं जर म्हटलं किंवा असं जर केलं तर हा खोळेपणा नाही का होत. आपल्याला अधिकार किती आहे, अधिकार याचा अर्थ काय की आपली क्षमता किती आहे. आपली क्षमता आपण हळूहळू घडवावी, वाढवावी, परिपक्व आपण व्हावं आणि मग या शास्त्रांना हात घालावा. शास्त्र सोपी नाही. हे सगळे जे ग्रंथ आहेत हे सोपी नाहीत. सोपी जरी दिसत असले तरी ते जड बुद्धीला त्याचं आकलन होत नाही. म्हणून बघा, अनेक लोकांचा असा अनुभव असतो की काय करणार, आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला घेतली की आम्हाला झोप यायला लागते, आम्ही प्रवचन ऐकायला बसलो की आम्हाला झोप यायला लागते. आता ही झोप का येते बरं? कारण बुद्धी ही जड आहे. काही लोकांना झोप येत नाही, काही लोक तल्लीन होऊन ते ऐकतात. वाचताना सुद्धा काही लोकांचा आवाका भरपूर असतो वाचण्याचा आणि काही लोकांना एक पाठ वाचेपर्यंत झोपतात गाढ. ह्या गोष्टी ज्या आहेत या आपल्या क्षमतेनुसार आपण वाढवायच्या असतात. त्याशिवाय आपल्याला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती येत नाही. शास्त्रप्रचिती याचा अर्थ शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांची अनुभूती. गुरुप्रचिती, गुरूंनी जे काही ज्ञान एकांतामध्ये सांगितलेलं असतं, दिलेलं असतं त्याची प्रत्यक्ष अनुभूती, त्याची प्रचिती. आत्मप्रचिती, आपला आत्मा नेमका कसा आहे, काय आहे याची प्रचिती. म्हणून या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सावध करतायत की तुमची भूमिका कशी असावी. तुम्ही साधक आहात, कुठल्या अवस्थेतले आहात. आपण फार मोठी साधना घेतली म्हणजे लगेच आपण सिद्ध झालो असं होत नाही. साधकातून सिद्ध अवस्थेला जायला खूप कष्ट करावे लागतात आणि ते गुरूंच्या, संतांच्या मार्गदर्शनानेच आपण करावे. आपण आपली बुद्धी लावून लगेच त्या ठिकाणी जाऊ नये, हेच त्यांना या श्लोकामधून सांगायचं आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या पुढचा श्लोक पाहूया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.